शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी हेमंत महाजन पुन्हा आपल्या शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एक एकदम महत्त्वपूर्ण मुद्दा घेऊन आलेलो आहोत की तुरीमध्ये शेंडा कोंडणी कधी करावी आणि कशी करावी, त्याचबरोबर खताचं प्रमाण किती द्यावं, त्याचबरोबर कोणते खत द्यावं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे शेंडा कोंडणी कधी करावी। तर तुरीमध्ये शेंडा कोंडणी ही खूप महत्वाची असते, कारण शेंडा कोंडणीवरती उत्पन्न आपलं त्याच्यावरती डिपेंड असतं। तर त्याचबरोबर आपल्याला आहे ना खत सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यातून उत्पन्न निघेल। तर मित्रांनो, वैज्ञानिक दृष्ट्या किंवा एखाद्या प्रयोगामधून असं समजून आलेलं आहे की तुरीची छाटणी ही शेंडा कोंडणी ही 45 ते 60 दिवसाच्या आत केलेली पाहिजे। 45 दिवसाची झाली तूर तर छाटणी केली तर जास्त उत्पन्न बघायला मिळालेलं आहे, आणि जर समजा 60 दिवसाची केली तर त्यापेक्षा थोडं कमी बघायला मिळालं आहे उत्पन्न। तर मित्रांनो, जर तुमची तूर 45 दिवसाची झाली असेल तर शेंडा कोंडणी अशा प्रकारे करा, मी जशी सांगणार आहे त्या प्रकारे, आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवा। आणि पहिला मुद्दा म्हणजे त्याचबरोबर त्यामध्ये की बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की शेंडा कोंडणी किती वेळेस करावी आणि शेंडा कोंडणी कशी करावी। तर मित्रांनो, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो की यातला की शेंडा कोंडणी एकच वेळा करावी लागते, कारण पुढे जेव्हा व्हेजिटेटिव्ह जेव्हा डेव्हलप होते, आपण शेंडा कोंडणी केली 45 दिवसांनी किंवा 60 दिवसांनी, तर त्यानंतर आहे ना जेव्हा तूर मोठी व्हायला सुरुवात होते, त्याचबरोबर जेव्हा फुल्लर लागायला सुरुवात होतं, तेव्हा तर अजिबात त्याची शेंडा कोंडणी अजिबात करायची नाही, कारण जे फुलोरा असतो, फुलोरच्या अवस्थेत वैज्ञानिक दृष्ट्या छाटणी करायची नसते। तर मित्रांनो, परागीकरण होतं जेव्हा त्याच्यामधून जेव्हा शेंगा निघतात तर ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात। जर त्या अवस्थेत छाटणी केली तर त्या प्रकारे तुमचं उत्पन्न सुद्धा घडू शकतं। मित्रांनो, ही सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो, आधी पाहूया की कशा प्रकारे आपल्याला ना शेंडा कोंडणी करायची। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता हे तुरीचं झाड आहे, आता वरचा शेंडा जो आहे याचा खुललेला आहे, म्हणजे आता हे बरोबर खुललेला आहे। त्याचबरोबर आता समजा याची मेन ब्रँच आहे, समजा आता ही काय आहे, ही मेन ब्रँच आहे, ही केलेली ही जी मेन ब्रँच आहे, आता याच्यामध्ये पण ही शेंडा कोंडणी केलेली आहे। तर एकदम ऍक्युरेट प्रकारे ही शेंडा कोंडणी झालेली आहे मित्रांनो। आणि याच्या आता समजा याची शेंडा कोंडणी केलेली आहे, तर आता बघा हे ब्रँचेस जे आहे ना हे डेव्हलप होतील आणि हेच सुरुवात होतील डेव्हलप व्हायला, त्याचबरोबर फुलोरा जास्त भेटतील। त्याचबरोबर आता हा ब्रँचेस आहे, हे ब्रँचेस आहे, हे चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील शेंडा कोंडणीमुळे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला शेंडा कोंडणी करायची। मित्रांनो, त्याप्रमाणे तुम्ही छाटणी करू शकता। तर त्याचबरोबर मित्रांनो, आता यामध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं। तर मित्रांनो, आपल्या खत व्यवस्थापन हे कधी पण आपल्या जमिनीच्या अंदाजानुसार करायचं असतं। जर जमीन चांगली प्रकारे असेल तर खत कमी पण दिलं तर चालतं, जर जमीन जास्त हलकी असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन व्यवस्थित करायचं अनिवार्य असतं मित्रांनो। तर मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे आता याच्यात की खत व्यवस्थापन कसं करायचं। तर मित्रांनो, खत व्यवस्थापन जे तुम्हाला मी 5 ग्रेड असे सांगणार आहे की ते खूप महत्वाचे आणि खूप चांगले आहेत। आणि विशेषतः तुरीमध्ये ना जास्त नायट्रोजन लागत नाही, जास्त नायट्रोजन दिलं तर ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होऊन जाते, उंची जास्त वाढली जाते, आणि त्यामुळे ना शेंगा कमी लागतात आणि त्यामुळे उत्पन्न सुद्धा घटतं। मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला ते 5 ग्रेड सांगतो मी तुम्हाला। पहिलं आहे तुमचं 10-26-26, दुसरं आहे तुमचं 3-19, तिसरं आहे तुमचं 3-15, चौथं आहे तुमचं 9-24-24, आणि पाचवं आहे तुमचं 8-21-21। तर मित्रांनो, हे 5 ग्रेड खूप महत्वाचे, खूप चांगले आहेत। याच्यामधून आहे ना 8-21-21 आणि 9-24-24 एकदम एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक जबरदस्त रिझल्ट आहेत मित्रांनो यांचे। तर मित्रांनो, याच्यात ना आपल्याला सोबत झिंक, बोरॉन आणि अदर न्यूट्रिएंट्स पण बघायला मिळतात यासोबत, तर जेणेकरून चांगली ग्रोथ झाडाची होते। तर मित्रांनो, हे आपल्याला एकरीला एक गोणी द्यायची म्हणजे 50 किलोची, कारण 50 किलोची भरपूर होईल आणि खत व्यवस्थित लागेल झाडाला। आणि जर तुमच्याकडे ठिबक असेल तर नंतर तुम्ही 0.32 फुलोराच्या वेळेस पण देऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थापन करायचं आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या गरजू शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।